असं आपण पूर्णपणे अशा पद्धतीने खेकडी साफ करायची आपल्याला। सर्वच्या सर्व खेकडी आपण असे साफ करून घेऊ। पेटी खोलतोय त्यांची मी बघू शकता तुम्ही कसं खोलली। पूर्ण खेकडे आपण अशा पद्धतीनेच पूर्ण साफ। आपण आता पेटी पण साफ करून घेऊ। त्यांचा अँगल चालू आता। आता आपली पेटी पूर्णपणे साफ झालेली आहे। आपल्याला ह्याच प्रकारे पूर्ण खेकडे आपण साफ करून घेऊ। आपले 10 अंडे आणि अर्धा किलो बटाटे बॉईल झालेले। आपण आता यांना कटिंग करून घेऊ। स्टफ करण्यासाठी जाड बारीक कटिंग करायची। त्यासाठी इथे घेतलेले मी मीठ, गरम मसाला, जिरा पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर, धना पावडर, तेल घेऊ। आपला मसाला मिक्स झालेला आहे व्यवस्थित। आता आपण खेकडीच्या पेटीमध्ये मसाला आपण मस्त स्टफ करून घेऊ। आपण आता खेकडीमध्ये मस्त अशा प्रकारे दोन्ही साईडला मसाला भरून घेऊ। त्यात पण मसाला भरायचा आपल्याला। तर पेटी पॅक करून घेऊ आपण। अशा पद्धतीने आपण पेटी पॅक करून घेऊ। आपण दोऱ्याने त्याला बांधून घेऊ। असा आपण दोरा नांग्याला पॅक करून घेऊ। अशा आपण सर्व खेकडे अशा आपण तयार करून घेऊ। पातेल्यात आपण तेल घालून घेऊ। जिरे, अद्रक लसूण घालतोय चॉप केलेला, कांदा 5 मिनिटं ब्राऊन होईस्तोवर आपण फ्राय करून घेऊ कांद्याला। चॉप केले टमाटे, मिरची ठेचा, मिरचीचा ठेचा बनवला आहे मी, अद्रक लसूण पेस्ट आपण 5 मिनिटं परतून घेऊ। नंतर याच्यामध्ये मसाले घालून घेऊ। नंतर याच्यामध्ये टमाटर, काजू आणि मगजची प्युरी घालून घेऊ। पेस्ट केलेलं आहे मी मिक्सरमध्ये। मीठ, काश्मीरी लाल मिर्च पावडर, किचन किंग, सुपर गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, हळद, मसाले मिक्स करून घेऊ। चांगला फ्राय झालेला आहे। याच्यात कोथिंबीर घालून घेऊ। आपला आता रसा उकळलेला आहे। आपण आता लाकडं काढून घेऊ। आराव आपल्याला खेकडी शिजवायची आहे। आता आपण याच्यात खेकडी घालून घेऊ। आपण यांना वाफेवर शिजवणार आहे। बघू शकता अजून पण खेकडी जिवंत आहे। आपण आता यांना पूर्णपणे दम देऊन घेऊ। आपण आता दम देऊन घेऊ। आपल्याला अर्धा तास झालेला आहे खेकडीला दम देऊन। आपण आता झाकण काढून घेऊ। आपल्या आता खेकडीची भाजी रेडी झालेली आहे। आपण आता सर्व करून घेऊ। ही पण पूर्णपणे शिजलेली आहे। आपण आता रस्सा काढून घेऊ।